त्याची पद्धत काय आहे? अय फडणवीस डेंटडेन सुप्रीम कोर्टाचा आपली आता पिटिशन कुठं चालू आहे? हायकोर्टात चालू आहे, सुप्रीम कोर्टात चालू आहे. तुम्ही सुप्रीम कोर्टाच्या समोर जा, हायकोर्टाच्या समोर जा, त्या सुप्रीम कोर्टाला म्हणा डेंटडेन रपा रपा उभा करेंगे, खपा खपाच पाडेंगे, डांबरी डांबरी सिजाएंगे, बेसन भाकरी खाएंगे. अरे चिवत्यापणा बंद करावा तुम्ही. मराठा नाही संपला, जरांगेचा फॅक्टर संपला नाही साहेब. पडला लोळला झोपला वाकला तुटला फार वाटोळा झालं त्या जरांगे फॅक्टरचं. आमच्या माध्यमातून जरांगे पाटील हे जर पाहतील व्हिडिओ तर त्यांना काय सल्ला असेल तुमचा? जरांगे पाटलाला माझा एवढाच सल्ला आहे आता. माझं त्याच्या काय बांधाला बांध नाही, भांडण नाही, काय नाही, कोणालाही काय कुटाणा करायची गरज नाही. माझं सुखाचं चाललंय, हे सुखाचा जीव दुखात घालाय धंदा आहे. मला काय त्याचं नाही. माझं त्यांना एकच सांगणं आहे की आपला प्रश्न हा कायदेशीर आहे, संविधानिक आहे. तुम्ही चार माझ्या संघ विश्वास नाही तुमचा. तुम्ही अजून मराठा समाजामध्ये दुसरे काही लायकवान माणसं असतील ना, जे हुशार असतील, चार वकील असतील, लॉयर असतील, सुप्रीम कोर्टात माणसं येतं, जजेस येतं, त्यांच्याशी बसा, त्यांच्याशी चर्चा करा. हा प्रश्न कसा सोडवता येईल ते पहा. नुसतंच हे नाही तर सगळ्या लोकांचं कसं कल्याण करता येईल हे प्रश्न पहा. हे सांगणं आहे, दुसरं काही सांगणं नाही. आणि कोणाला समजतो? समजून घेणाऱ्याला समजतं. ज्याची समजून घेण्याची इच्छा आहे, ज्याची समजून घेण्याची पात्रता आहे बौद्धिक, आणि ज्यानं सोंग घेतलेलं नाही झोपेचं, त्याला उठावता येतं ना. तुम्हाला काय म्हणायचं? जरांगे पाटलांनी सोंग घेतलेलं आहे. मग काय सोंग नाही तर काय? स्वांगाडे एक नंबरचा. काय सांगायचं आता? काय आता ठीक आहे, आता काय काय करते ना आता? लगेच उठले का यांच्या तोंडाला काळं फासणार. अरे का जरांगे काळं नको फासू, तू बंदूक घेऊन ये आणि माझ्या छाताडात गोळ्या घाल. हे लोकांचे गरिबाचे लेकरांना द्यायचं हातात मारायला हे करू नको. फक्त माझी एक विनंती आहे, मला गोळ्या घालायच्या आधी ना तू एक माझ्या 4 प्रश्नाची उत्तर दे की हे कसं आरक्षण मिळणार आहे. तू कायदा, संविधान, घटना काहीतरी पाळ बाबा. आणि ते शिव्या द्यायचं बंद कर, तुझी भाषा बंद कर. आज संजीवन सोहळा आहे, ज्ञानोबाराय काय सांगतात? तू म्हणतो वारकरी रोज कीर्तन तुझ्या तिथे लावतो. अरे ज्ञानोबारायचे शब्द येतं, साचा आणि मावाळ, मितुल्या आणि रसाळ, शब्द जैसे कल्लोळ अमृताचे. जरा बोल ना. याच्या आईला शिव्या, त्याच्या आईला शिव्या. सकाळी उठलं का महाराज तुकाराम महाराज म्हणते सकाळी सकाळी तोंड पाहू नये माकडाचे. हे माकड आमच्या पुढे आणून ठेवलं. माकड त्याच्यात दारू पिलं आणि त्याच्यात बारामतीच्या काकाने धिळा आग लावून ती गावागावात आग लावून टाकली. येणे आहे का माणसात माणूस ठुलाय का? हे लोकांना पटलेलं नाही. मराठ्याच्या लोकांनी आणि सगळ्या जाती धर्माच्या लोकांनी हा निर्णय घेतलेला आहे आणि त्याचा परिपाक जरांगे फॅक्टर हा मराठा नाही संपला. मराठा आजही आहे. मराठा जिंकलेला आहे. मराठा सगळ्यांना धरून वागतोय, बोलतोय, चालतोय. हे मराठा नाही संपला. जरांगेचा फॅक्टर संपला नाही साहेब. पडला लोळला झोपला वाकला तुटला फार वाटोळा झालं त्या जरांगे फॅक्टरचं. मराठा आहे आणि मराठा अजूनही सगळ्यांना जाती धर्माला घेऊन चालत राहणार. बरं, पुढं तुम्ही आता मराठा समाजाचा लढा जर तुमच्या खांद्यावर आला तर तुम्ही लढायस तयार आहेत का? हो, लढणार ना आम्ही. लढाई कशी आहे? त्यांची पद्धत वेगळी आहे. त्यांची पद्धत काय आहे? अय फडणवीस डेंटडेन जरांगे एक काम करा ना तुम्ही, सुप्रीम कोर्टात जा. आपली आता पिटिशन कुठं चालू आहे? हायकोर्टात चालू आहे, सुप्रीम कोर्टात चालू आहे. तुम्ही सुप्रीम कोर्टाच्या समोर जा, हायकोर्टाच्या समोर जा, त्या सुप्रीम कोर्टाला म्हणा डेंटडेन दे आमचं आरक्षण. अशी पद्धत आहे का? ही लढायची पद्धत आहे का? TRP आता तुम्ही आम्हालाही कळतो, टेलिव्हिजन रेटिंग पॉईंट आम्हालाही कळतो कसा रेटिंग वाढतो, कसं काय व्ह्यूज वाढतात. हिंदी बोलायचं, रपा रपा उभा करेंगे, खपा खपाच पाडेंगे, डांबरी डांबरी सिजाएंगे, बेसन भाकरी खाएंगे. अरे चिवत्यापणा बंद करावा तुम्ही. आणि आपली जी भाषा आहे मर्यादित आहे. आपल्या त्या संविधानिक जी चौकट आहे, घटना आखून दिलेली महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 395 कलमाची जी चौकट आहे ना, त्याच्यातून जरांगेंनी चालावं, आंदोलन करावं, सगळ्यांना बरोबर घ्यावं, हे आग लावायचे धंदे बंद करावे.